संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आम्ही 10वीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची. ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची. ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे? रवींद्र जैन. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. बिथोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार, ज्याचं संगीत आजही जगाला वेडं करतं, तो बिथोवेन दोन्ही कानांनी बहिरा होता. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, काहीच. ज्याला स्वतःला ऐकू येत नाही, तो बिथोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला. काय विलक्षण असेल. एक खेळाडू, तरुण मुलगी रेल्वेने निघालीये. अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते. तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडे त्यांचं लक्ष जातं. ती हिसकावण्यासाठी ते धडपड करतात. ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते. चिडलेले गुंड तिला सरळ रेल्वेतनं ढकलतात. ती समोरच्या रुळावर पडते. भरधाव वेगानं दुसरी रेल्वे येते. तिच्या पायावरनं सरकन जाते. तिचा पाय काढावा लागतो. खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते, पण ती हरली नाही. पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत, ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला. आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं. तिनं एव्हरेस्ट सर केला. एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुम्ही ते करूच शकता, करूच शकता. एरिक वेहनमेयर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, त्याला दिसतच नाही. जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी त्याला विचारलं, अहो तुम्ही आंधळे आहे, तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही एव्हरेस्ट कसं काय सर केला? एरिक वेहनमेयर म्हटला, म्हणूनच केला, आंधळा आहे म्हणूनच केला. म्हणले म्हणजे? नाही, मला अडचणी दिसल्याच नाहीत ना. माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असतं, त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो. मला दिसत नाही, त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत, मला फक्त माझं ध्येय दिसत होतं, म्हणून मी पोहोचलो. अशक्य काही नाही, या जगात काहीही अशक्य नाही. आंधळी असणारी माणसं विक्रम करतात, पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात. आपल्याला कठीण काय आहे? धडधाकट आहोत आपण. अडचण काय आहे? काहीही करू शकतो, काहीही. विश्वास हवा आपल्यावर. यस, आय कॅन, मी करेन, करेनच. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा, सगळ्यात महत्वाचा. आय कॅन, मी करेन. शाळेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थी सरांकडे गेला, सर दुसरा नंबर कुणाचा आलाय? सर म्हटले, अरे पहिला नंबर कुणाचा आलाय असं विचारायचं असतं, तू दुसरा नंबर कुणाचा आलाय असं कसं विचारतो? तसा तो मुलगा म्हटला, सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे, दुसरा कुणाचा आला ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणतात. त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. आत्मविश्वास, पहिला मीच आहे, दुसरा कोण आहे ते सांगा. हा मी करेन, करेन, आय कॅन. आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो, दृष्टिकोन. हा आत्मविश्वास हवा, सगळ्यात महत्वाचा. एकदा निश्चय झाला, अशक्य काही नाही हे कळालं, की मग आपण काहीही करू शकतो. फक्त एक, जे ठरलंय तेच करा. पर्याय ठेवू नका, अजिबात ठेवायचे नाहीत, अजिबात नाहीत. आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये? मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं. मी म्हटलं, अरे तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही.
मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटला करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर? तो म्हणला करतो ना प्रयत्न. मग त्याला मी विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हणलं सांग ना. मग हळूच मला 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला. ए पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. कुणी नाही. संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही, अजिबात नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला असे आई वडील लाभलेत की जे तुम्हाला शिकवू इच्छितात, जे तुम्हाला काही बनवू इच्छितात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय, जे तुमच्यातनं विक्रमवीर तयार करू इच्छितात. नशिबवान आहे तुम्ही. पण संधी नशिबाने मिळेल, यश नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती.